कोंबडीत ताणवून ताणवून दमल्यावर जशी धरत्यात तशी गत झाली याची. आता हे कुठं जात नाही. तुम्ही दम खावा, मी याला राऊंडात घेतो. ए कोंबडी कोणाला म्हणतो रे? आपली पोर आहेत ती. हात तर लावून बघ अंगाला. नाही खुळखुळा करून पाठवला तर नाव सांगणार नाही. श्रीहरी. आता काय करायचं संध्या? मला बी काय कळलं झाले. रानात असतं तर काहीतरी झालं असतं. आपण काय करणार आहे? मी काय म्हणतोय, आपण सुटकूया की. अरे बाबांच्या नाव पैसे खऱ्या माणसाला सोडून जायचं बाई असं. अहो आपण त्यांचा अड्डा बघितलाय. परत येऊया की पोरं घेऊन आणि हाणूया. हे बघा, मी काय मरणाला घाबरत नाही, पण याने आपला खरोखर कुळकुळा केला आणि गायब केला तर वहिनी आणि राणा दादाला काय वाटेल? मी काय म्हणतोय, आपण इथनं जाऊया, नंतर बघू की काय करायचं ते. चला. कुठं झाला पळून? आमची हिंमत असेल तर. ए आलो, नाश्ता करून येतो. तुझ्यात हिंमत असेल की नाही, तू इथं थांब. अरे मी इथंच आहे. तू नाश्ता करून ये नाही तर जेवून ये. यो श्रीहरी कुणाच्या बाला घाबरत नाही. तुझ्यामुळे झालं बघ सगळं मर्दा. हाता तोंडाला आलेला घास निसटला मर्दा. माझं तो डोसक्याच सटकलंय आता. हे बघा, डोसकं फुटण्यापेक्षा कधी सटकलेलं कधी बी बरं. अरे पण आपल्या आबांच्या नावावर ज्यानं पैसे खाल्ल्यात आणि ज्याच्यामुळे ही वेळ आली आपल्यावर, तो आपल्या डोळ्यात इकडे निसटला की. कुठे गेली तुझी हिंमत? रस्त्यावर टिप्पी राहण्यात आणणार होतास. मला काय माहिती त्या श्रीहरीकडे एवढी मोठी गँग आहे म्हणून. ग बसलो म्हणा. नाना तर पाहिजे होता मर्दा. उगाच गेलाय तो बी मुंबईला. आता काय करायचं त्याचा विचार करा. काय नाव दे इकडे कुठे फिरायलाय? अरे भाल्या इथे कसं काय? नमस्कार. नमस्कार. अहो तुम्हाला म्हणलं होतं का माझं अर्जंट काम आहे ते? तुझ्यान कसलं बाबा अर्जंट काम? अरे उद्या लंगोट शिवायचं होतं म्हणून माप द्यायला तू टेलरकडे. अरे आमचा कायचा टेलर आहे ह्यो, या चिऱ्यात राहतोय. अरे त्या रानाला पाठवा की रे तालमेत. अहो वस्ताद, अहो मध्ये आमची सगळी बोंब झाल्यामुळे रानादाचं सगळं लक्ष घराकडेच होतं. तालमीला कसं येणार? हा आता पुनावर येऊ नये अशी येळ आली आहे बाबा. बर तुम्ही दोघं इकडं कुठं? आणि ह्यो एरिया चांगला नाही. कोण कवा चाकू दाखवून लुबाडत सांगता यायचं नाही. आता काय सांगू वस्ताद, येळच तशी आल्या. का काय झालं? व आमची सगळी बोंब करणारा माणूस याच एरियात लपलाय बघा. अहो आता मगाशी आमच्या समोर आला बी, खरं त्याच्याकडे लई मोठी फौज आहे. मग आम्ही आलो परत पळत. तो सापडला तर सगळं नीट होईल का तुमचं? अहो होणार की. आबांवरचा घोटाळ्याचा आरोप घालवायला मदत होणार बघा. बर मग तो गावल्यावर राणा परत तालमीत येणार काय? अहो 101% येणार. आम्ही सांगतो की यायला. होय होय. आल्या बलिओ आपल्या सगळ्या पैलवानासनी बघूया कसा सापडत नाही तो बोंब करणारा. चला हळू. चिरकुट. बरं झालं वे. आता तुम्हा दोघांच्या हाडाची बुकटी करायलाच पाहिजे. आज तुला सोडत नाही भामट्या. मुसक्यावरूनच घेऊन जातो का नाही बघ. भाकऱ्या खाऊन आलाय ना व श्रीहरी.
बजरंग बली की जय. पट्ट्यानो, अरे आपल्या रानावर वाईट येळ आणणारा आपल्या समोर आहे. राणा जर तालमीत यावा असा वाटत असल तर लागा कामाला. बोला बजरंग बली की जय. हान हान तो. अरे बघा इथं आहे बघा. बोला बजरंग बली की हे भाल्या चल आधी दुसरी यारी सापडलाय. चला काय बोललो होतो? काय बोललो ते? आवाजने फसवलंस. मी काय बोललो होतो सनीदा? त्याला पातळात हुडकून काढतो, शेवटी पातळातच गावला. तुझं नशीब आमासनीच गावलंयस. राणा त्याला गावलं असतं तर काय झालं असतं तुझं? हे चल सांग, कुणी काढलं पैसे? हा, कुणी अडकवले आमच्या आबासने? श्रीहरी सनीदा, ही लई निगरगड दिसते. त्याला आपण आपला फॉर्म्युला वापरूया काय? हा? अरे आमच्यापेक्षा अजून कुठली इकडे पद्धत आहे? अच्छा अच्छा अच्छा, ती होय. त्याच्यात एक एक करून हाड मोडायची असतात ती. ती आपल्याला काय माहिती मिळायची मतलब. करा सुरू. अरे गरीबाला कशाला मारताय? गरीब 100 जणांचा पैसा खाऊन आता तू गरीब होय. अरे तुझ्यामुळे माणसाने जीव द्या मागं पुढे बघितलं नाही. आता आपण याचाच जीव घ्यायचा. चंदा करा सुरुवात करा.
एका बसा रे, वहिनीचा फोन आलाय. हा वहिनी. कुठे आहात भाऊजी? काही पत्ता लागला का त्या श्रीहरीचा? हा लागलाय हाय, माझ्या हातातच आहे. काय काही सांगितलं? नाही अजून नाही. खरं सांगा लवकरच. भाऊजी तुम्ही मारामारी वगैरे करत नाही आहात ना? नाही अजून तरी नाही बघा. हे बघा, तुम्ही अजिबात कोणाला मारू बिरू नका. जे काही विचारायचं ते नीट समजावून विचार. अहो पण समजून ऐकणार आहे का ह्यो? हो, तुम्ही नीट प्रेमाने समजावून तर बघा, आणि काही कळलं तर मला कळवा. हा चला ठेवू मी. ठीक आहे वहिनी. अरे वहिनीने समजावून विचारायला सांगितलं याला. आणि आपण मारून पारबुक ना केला याचा. आता वहिनीने विचारलं कुणी मारलं तर कुणाचं नाव सांगणार? आपण भाल्याचं नाव सांगायचं, त्यांना आणि त्याच्या पलानं मारलं म्हणायचं. नाही अरे तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही मारलं. मी तुमचंच नाव सांगणार. अरे का बसा. कुणी कुणाचं नाव सांगायची गरज नाही. हे कडबोळ्याला उचला आणि घेऊन चला, मग बघू काय ते. उचला त्याला. जय भद्रांग. चला तिकडे. काहीच माहिती कशी मिळणं झाल्या काय कळत नाही बघ. नक्की काय चाललंय? तपास. कसला तपास? अव कसला तपास म्हणून काय विचारायला सताई साहेब? अव साहेबांच्या नावानं कुणी घपला केलाय याचा तपास करायला संविधान राणदा. आणि मला तर वाटायलंय त्यांच्या तपासाला यश येणार आणि साहेब परत मंत्री बनणार. बघा तुम्ही. जर शुभ बोल की कधी तर. अव ताई साहेब शुभ राहू द्या बाजूला. तुमच्या पप्पांचं मंत्री बनायचं चान जाणार असं वाटायलंय बघा मला. त्याचं काहीतरी करा की ताई साहेब. नाही त्यो श्रीहरी का कोण आहे त्यो काय गावला नाही पाहिजे बघ. आणि जरी गावला तरी त्याने काय बोललं नाही पाहिजे. उग काहीतरी बोलून बसायचा आणि आमच्या पप्पांचं मंत्रीपद जायचं. ताई साहेब तुम्ही का नाही सन्नी दसनी फोन करा आणि विचारा घावला का. हा तेच करायला लागणार आहे आता. हा अंजली, ए अंजली, अंजली, अंजली. अरे अगं काय हे? कुठं लक्ष आहे तुझं? हा मगापासून हाक मारतोय पण तू आपली स्वतःच्याच विचारात चाललेली. सॉरी, ते मी. काय झालंय? तुमचा शोध नीट लागतोय ना की कुठे अडकतोय? शोध म्हणजे सूरज भाऊजी करतायत प्रयत्न. शिक्षक भरती होऊ पाहणाऱ्या लोकांकडनं कोणी पैसे घेतले, त्यांना कोणी संपर्क केला, हे सगळं शोधलंय आम्ही. लिस्ट वरून बऱ्याच लोकांना भेटलो सुद्धा. त्या सगळ्यांकडून एकच नाव समोर आलंय, श्रीहरी. श्रीहरी? हो. त्याला कसं शोधायचा याचा मार्ग सापडला आणि सूरज भाऊजींनी त्याला पकडलं सुद्धा. आत्ताच समजलं मला. अगं चांगलं आहे की आता त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं की तुमचा प्रश्न मिटला. नाही ना, तसं नाहीये. हा श्रीहरी नक्की कोणीतरी एजंट वगैरे. हा काही मेन माणूस नाहीये. त्याचा मालक कोण, तो कोणासाठी काम करतो हे समजायला हवं. मग काय, तेच शोधायचा प्रयत्न करतोय आम्ही. पण आता जर का त्याला आधी पोलिसात दिलं तर तो निसटून जाण्याची शक्यता आहे. अगं राणाजींसाठी काय अवघड आहे त्याच्याकडून माहिती काढून घेणं. एक जोराचा रट्टा दिला ना की लगेच बोलेल तो. नाही, आता हे कामासाठी मुंबईला गेले आणि ते जरी इथे असते ना तरी मी त्यांना मारामारी करू दिली नसती. आधीच सगळ्या गोष्टी इतक्या विचित्र घडतायत. त्यात एक जरी चूक झाली ना तरी ती अंगाशी येऊ शकते. इतर काही मार्गाने माहिती मिळवायला हवी आणि तेही लवकरात लवकर. नाहीतर जर श्रीहरी सापडला हे त्याच्या मालकाला समजलं तर तो सावध होईल. तू काळजी केल्यानं परिस्थिती बदलणार आहे का? नाही ना.
मग इतकं प्रेशर घेऊ नकोस. त्यामुळं सगळे चिंतेत राहतात. तुमचा शोध योग्य दिशेनं चालू आहे आणि तुम्ही सत्याचा शोध घेता. एक गोष्ट लक्षात ठेव अंजली, जे सत्यासाठी झटतात ना त्यांना नक्की यश मिळतं. तेव्हा आनंदात राहा. हा, आणि माझी काय मदत लागणार असेल ना तर नक्की सांग. रजा टाकून यायला तयार आहे मी. काय मारामारी करायला याल? हो, आता मी कुणालाही घाबरत नाही, कुणाशीही मारामारी करू शकतो. कारण माझा जावई पैलवान आहे आणि साधा सुद्धा नाही, वज्र केसरी. आता तो इथे नाही आहे तर त्याच्या वतीने मी मारामारी करेन. समजलं ना? समजलं समजलं. चल आता पैस गाडीवर, मी तुला सोडतो. नाही नाही नको, तुम्ही जा बाबा, मी जाते माझी. पैस म्हटलं ना की सांगू माझ्या पैलवान जावयाला. अरे ठीक आहे, चला. नकोस, हलू नकोस. अरे या आयुष्यात कधी भाल्याचा भांग पडला नाही आणि तुझा भांग पडतोय कडव्या. माझ्या बायको संग हाताचा बांधलोय. शर्टाला कवा टाका मारला नाही सरळ. आणि एक कडव्याच्या शर्टाला बटन लावायची पाळी आली. उगाच डोकं फिरवू नका सा, नाही तर तुझा आता गुन्हा फोडीन मी. अरे मगापासून धाय तोंड पुसलं की तुझं कटाळ आला मला आता. श्रीहरी अरे जा, आता माझं डोसकं फिरलंय. डोसकं फिरलं, तो गुन्हाच फोडतो. आवडतीच होता ना. ऐकणंच झाले ना. इकडे बस इथे. वहिनींनी काय सांगितलंय? अजिबात मारामारी करायची नाही म्हणून. ए शर्ट सरळ कर. तू भांग पाड. याला आपण चोप चोप चोपलाय, हे वहिनीसनी कळायला नाही पाहिजे बघा. अहो सनिता, आपण माफ नाही म्हणलो हो. पण राघू पोपटासारखा बोलणार यो. होय, हे भाल्या, राघू आणि पोपट दोन्ही एकच. अरे उद्या मला तसं म्हणायचं नव्हतं रे. अरे वहिनी जवळ साडेसात आपल्या यो. ए चाड्या का नाही बरे? पायताना केस काढीन तुझी. हो, कोणाचा आहे बघा की. वहिनींचा आहे. हा? माझ्या नाही तुझ्या. मग उचलू नका. या राघूला कधी पोपटासारखं बोलायला लावूया आपण. अरे बोल बाबा बोल. अरे आमच्या आबांच्या नावावर कुणी पैसे खाल्ले सांग की बाबा. श्रीहरी तुझं अरे ह्यो काय जन्मल्यापासून नुसतं श्रीहरी बोलायला शिकला का काय ह्यो? ए बाबा बोल की. ए बोल की. बोल नाही तर तुझे. हे बघ पायतान खाली ठेव. आणि वहिनीने काय सांगितलंय? अजिबात मारायचं नाही म्हणून. अहो सनिता, तो मारल्याशिवाय बोलणार कसं? अहो यांची जात नाही नेपराट असत्या. तिचं पायाचं तळव बांधून का नाही बांबूचं फटकत नाही 60 लागल पटाटा बोलायो. अरे माझा बी हात शिवशिवा लागल्यात. हा ना की मग. अरे पण वहिनीने शब्द दिलाय ना व, आता कसा मोडायचा शब्द? अहो मग अवघड आहे बोलणं. अरे वहिनीने समजावून सांगायला सांगितले. भावा तुला समजावून सांगतोय, अजून कोण असं सांग का तू एकट्याला पैसे काढलेत. श्रीहरी मात्र वाटते दुसरं कोणतं असणारच. हे एकटं काय खाते 20 कोटी रुपये? अरे बोल की बाबा, कोणी खाल्ले तुझ्या संकट पैसे? श्रीहरी सनिता, मला वाटतं अजून एक श्रीहरी आहे बघा. नुसतं नाटक करायला लागले का? आणि आता एक संध्या परत केस इसकटला जायची. आता परत त्याचा भांग पाडायला पाहिजे. तुम्ही काय म्हटलं सा? हा, की वहिनीसने आपण ह्याला मारलाय हे समजता कामा नाही. अरे बघ की मग समजून विचारो. हा सांगा. ए बाबा, कोण होतं तुझ्या बरोबर? बघ. अरे बाबा सांग की कोण आहे तुझ्या संकट? हा? अरे अरे कुणी खाल्लेत पैसे? अरे सांगणार आहेस का तू? अजून कोण होतं तुझ्या संकट?